नको. असं नाही करायचं बाळा, गुडगलेस की नाही तू? एक घास खा ना प्लीज. नको काकू, मला भूकच नाहीये. आज पण मोनिका काकूने मला इथे सगळ्यांसोबत बसून दिलं नाही. मी नेहमी अशी एकटीच का जेवते? असं नाहीये बाळा, आज डायनिंग टेबलवर सगळे मोठे बसले होते की नाही, त्यांचं काहीतरी महत्त्वाचं बोलणं चालू होतं म्हणून तुला ती नाही म्हणाली. एक घास खा ना प्लीज. तू खोटं बोलतेस काकू. मोनिका काकू का माझ्याशी असं नेहमी वागते? मी तर तिथं सगळं ऐकते. ती बस म्हणली की बसते, उठ म्हणली की उठते, सगळी कामं करते. पण शुभ्रा तिचं ऐकत नाही, हट्टीपणा करते. तरी काकू तिच्यावर ओरडत नाही. ओवी बाळा, कारण शुभ्रा तिची मुलगी आहे की नाही म्हणून तिचे लाड करते. ती आई आहे की नाही तिची ती. बाबाची बायको इथे असती तर ती माझी आई झाली असती ना. ओवी, मी पण तुझ्या आईसारखीच आहे की नाही? मी करते की नाही तुझे लाड? हो काकू, तू खूप चांगली आहेस. पण मोनिका काकू समोर तुलाही फार बोलता येत नाही ना. माझी खरी आई असती तर तिने माझे किती लाड केले असते ना. मोनिका काकूचं तिच्यासमोर काहीच चाललं नसतं. माझी आई तिला चांगलीच ओरडली असती. ओवी बाळा, कुठं असेल बाबाची बायको? आपण शोधूया का तिला? बाबाची बायको आली ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय? बाबाची बायको म्हणजे? अमृता, हे काय चालवलेस तू? काय शिकवतेस त्या पोरीला? हा? बाबाची बायको म्हणे. याला ना घर फोडणं म्हणतात. आणि माझ्या मागे काय वाटेल ते शिकवू नकोस तिला. नाही आई, मी तिला काहीच शिकवलं नाही. आजी, काकूवर ओरडू नका. तिने मला काहीच शिकवलं नाही. मला माझ्या आईची आठवण येत होती म्हणून विचारत होते. ओवी, मी तुला शेवटचं सांगते, हा विषय माझ्या घरात काढायचा नाही. आणि जर का काढलास ना तर माझ्याशी गाठ आहे. काकू, या घरात गाण्याला बंदी, आईचा विषय काढायला बंदी, सगळ्याच गोष्टीला बंदी. काय आपण काही बोलायचंच नाही का या घरात? बाबा, बाळा, तुला तुझा भूतकाळ कितीही नको असला तरी तो तुझ्या समोर येत राहणार सावले. कारण तेच त्याचं वैशिष्ट्य आहे. तो पाठ नाही सोडत.